Packing efficiency for cubic unit cell part 2, that is body centered cubic unit cell. This lecture is about packing efficiency. In the first part of this lecture, we understood the formula and some basic things. We also have seen in the first part which steps to follow to derive the expression for packing efficiency for simple cubic cell, BCC cell and FCC cell. Okay. पॅकिंग इफिशियन्सी लेक्चरच्या पहिल्या भागात आपण पॅकिंग इफिशियन्सीची फॉर्म्युला पाहिला, काही बेसिक माहिती त्याबद्दलची पाहिली आणि सिम्पल क्युबिक, बी सी सी आणि एफ सी सीसाठीचं एक्सप्रेशन मिळवण्यासाठी कुठल्या स्टेप फॉलो करायच्या त्याबद्दलही आपण माहिती घेतलेली आहे. ज्यांनी कुणी पहिला पार्ट पाहिलेला नसेल त्यांनी तो नक्की पाहावा. ओके, म्हणजे हा सेकंड पार्ट समजण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होईल. ओके, सुरुवात करूया. पॅकिंग इफिशियन्सी फॉर बी सी सी लॅटिस. फर्स्ट पार्टमध्ये आपण पाहिलं होतं की 4 स्टेपमध्ये आपल्याला हे डेरिवेशन मिळवायचं आहे किंवा एक्सप्रेशन मिळवायचं आहे. फर्स्ट स्टेप असेल तुमची रेडियस ऑफ पार्टिकलसाठी एक्सप्रेशन मिळवणं. सेकंड स्टेप असेल तुमची व्हॉल्यूम ऑफ पार्टिकलसाठी एक्सप्रेशन मिळवणं. थर्ड स्टेप असेल टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स आणि फोर्थ स्टेपला आपण पॅकिंग इफिशियन्सीची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. ओके, तर फर्स्ट स्टेप रेडियस ऑफ पार्टिकल. बघा, इन द BCC unit cell, particles are at corner and at the center of the body. In this diagram, we can clearly see the particle F, particle C and particle A. The particle F and particle A at a corner while particle C at the center of बॉडी. ओके, दिलेल्या डायग्रॅममध्ये तिघं पार्टिकल आपल्याला डायगोनली अरेंज दिसत आहेत. पार्टिकल सी हा बॉडीच्या सेंटरला आहे आणि हा पार्टिकल सी वरच्या कॉर्नरचा पार्टिकल ए आणि खालच्या कॉर्नरचा पार्टिकल एफ या दोघांना टच करतो आहे. तर आपल्याला डायगोनली हे पार्टिकल अरेंज झालेले दिसत आहेत आणि रेडियस ऑफ पार्टिकल मिळवण्यासाठी आपल्याला AF हे डिस्टन्स मदत करणार आहे. ह्या डिस्टन्सला फाइंड आउट केल्यावरच आपल्याला रेडियस मिळेल. ओके, बघूयात कशा पद्धतीने. इन BCC युनिट सेल पार्टिकल आर ॲट कॉर्नर्स अँड ॲट द सेंटर ऑफ बॉडी. कुठे असतील पार्टिकल? कॉर्नरला आणि at the center of body. The particle at center touches corner particles diagonally. आता जस्ट आपण डायग्राममध्ये पाहिलं. ओके, तर फर्स्ट स्टेप इन डायग्राम ट्रायंगल FED has angle E 90 degree. FED बघा, FED this triangle. ओके, दिस वन. यामध्ये हा जो अँगल आहे हा 90 डिग्री आहे, अँगल E. देअरफॉर अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम FD स्क्वेअर, दिस इज हायपोथेनस फॉर दॅट ट्रायंगल. देअरफॉर FD स्क्वेअर इज इक्वल टू FE स्क्वेअर प्लस ED स्क्वेअर. FE as this unit cell is cubic unit cell, therefore this distance is denoted by A. This will be also A. Okay, therefore A square plus A square, that is FD square is equal to 2A square. Now see the triangle AFD. AFD, this triangle, this one. In this triangle angle D is 90 degree and
distance AF will be the hypotenuse. Therefore, according to Pythagoras theorem, AF square is equal to FD square plus AD square. According to this expression for FD square, we can put value twice of A square, and AD will be this edge length A. It will be A square. Therefore, AF square is equal to thrice A square. ओके. हा जो ट्रँगल आहे AFD, यात डी अँगल डी हा 90 डिग्री आहे आणि म्हणून पायथागोरस थेरमप्रमाणे हा जो कर्ण आहे तुमचा AF ह्या मिळवण्यासाठी जर आपण फॉर्म्युला यूज केला तर AFचा वर्ग बरोबर FD वर्ग अधिक AD वर्ग, आणि मग त्या किमती टाकल्यानंतर तुम्हाला फायनल AFची व्हॅल्यू मिळते √3a. AF इज इक्वल टू √3a. अगेन see AF will be √3a. If you observe the figure, AF here, the radius of this particle will be r. The radius of this whole particle will be r, and again this side r, and radius of upper side particle, that is particle A, will be r. Therefore total distance will be 4r, and so 4r is equal to √3a, isn't it? And from this expression we can write this one, r is equal to √3a upon 4. ओके. ह्या ठिकाणी आपल्याला r साठीची व्हॅल्यू मिळाली. नेक्स्ट स्टेप, व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल. वी नो पार्टिकल इज ऑफ स्पेरिकल शेप, देअरफोर हॅव टू यूज फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑफ स्पियर. ज्या अर्थी पार्टिकल स्पेरिकल शेपमध्ये आहे त्यामुळे आपण स्पियरसाठीचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला यूज करूया. 4/3 पाय आर क्यूब. 4/3 पाय आरची किंमत काय टाकली आता आपण, ही √3a अपॉन 4. देअरफोर √3a अपॉन 4 क्यूब. √3चा क्यूब जर तुम्ही घेतला तर बघा, √3 इंटू √3 इंटू √3. √3 गेट 3 इंटू √3. देअरफोर √3 क्यूब will be 3√3 a cube. This is a cube, and 4 cube will be 64. Therefore expression will be 4/3 pi into 3√3 a cube upon 64. Right? 4 1s are 4, 4 16s are 64. Okay. 3 rate cancel. So what is remaining value? √3 pi a cube upon 16. This will be the volume of one particle. Okay. Now total volume of particle. Third step will be total volume of particle. See, in BCC unit cell total number of particle are 2. BCC मध्ये किती पार्टिकल असतात? टोटल 2. Therefore total volume of particle will be 2 into this volume of one particle, 2 into √3 pi a cube upon 16. 2 1s are 2, 2 8s are 16. 8 असा भाग जाईल. ओके. मग उरलं काय? √3 pi a cube upon 8. This will be the total volume of particles. Now in fourth step, packing efficiency, we know the formula. Packing efficiency is equal to volume of particles in unit cell upon volume of unit cell. Volume of particle ची व्हॅल्यू काय लिहिली? √3 pi a cube. Therefore put this value here. √3 pi a cube upon 8 upon volume of unit cell will be a cube. A cube get cancel. What is remaining? √3 pi upon 8 into 100.
हे कॅल्क्युलेशन जर आपण केलं, पायची व्हॅल्यू जर 3.142 टाकली आणि कॅल्क्युलेट जर केलं तर आपलं आन्सर येईल 68%. अँड देअरफोर व्हॅल्यू ऑफ पॅकिंग इफिशियन्सी फॉर BCC युनिट सेल विल बी 68%, while value of void volume of the BCC will be 32%. समजलंय? ओके, गुड. लेक्चर आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.